नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं परत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण इतिहासामध्ये 7वं प्रकरण अभ्यासतोय। 7वं प्रकरण आहे निर्वसाहतीकरण ते एकीकरण। यामध्ये काल आपण भारतामध्ये ज्या संस्थानिकांनी सहभाग होण्यास नकार दिला होता अशा संस्थानिकांना आपण कशा पद्धतीनं अथवा अशा संस्थानांना आपण कशा पद्धतीनं भारतामध्ये सामील करून घेतलं, 3 संस्थानं आपण काल पाहिली। पुढचा भाग आज आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया, तो आहे दादर व नगर हवेली। दादर व नगर हवेली हा भाग कुणाच्या ताब्यामध्ये होता, तर या ठिकाणी पोर्तुगीजाची सत्ता होती। तर पहा, दादर आणि नगर हवेलीचा भाग गुजरातच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावरती असलेला हा भाग दमणगंगा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरती दादर व नगर हवेलीचा हा प्रदेश, ज्या ठिकाणी की पोर्तुगीजांची सत्ता या ठिकाणी या दादर आणि नगर हवेली भागामध्ये होती। आता पोर्तुगीजांची सत्ता असलेली ठिकाणं जर आपण पाहिली किंवा पोर्तुगीज जर आपण पाहिली, तर जलमार्गानं भारतामध्ये येणारा पहिला देश म्हणजे पोर्तुगीज। समुद्रमार्गे भारतामध्ये जो पहिला धाडसी खलासी या ठिकाणी आला तो म्हणजे वास्को द गामा, जो की 1498 ला भारताच्या कालिकत बंदरामध्ये दाखल झाला। हा 1498 ला भारताच्या कालिकत बंदरामध्ये दाखल झालेला जो खलाशी वास्को द गामा होता, हा कोण होता, तर हा पोर्तुगीज होता। आणि अशा ह्या पोर्तुगीजांनी मग भारतामध्ये काही भागावरती आपलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं, की ज्यामध्ये गोवा आहे, दीव आहे, दमण आहे, वसई आहे, मुंबई आहे, दादर आणि नगर हवेलीचा हा भाग आहे। तर पोर्तुगीज या ठिकाणी समुद्र मार्गाने सर्वप्रथम भारतामध्ये आले, परंतु त्यांना या ठिकाणी म्हणावा तसा साम्राज्य विस्तार करता आला नाही किंवा इंग्रजांसमोर ते टिकू शकले नाहीत। आणि इंग्रजांना भारतावरती वर्चस्व निर्माण केलं आणि त्यानंतर आपण स्वातंत्र्य लढाही अभ्यासला। 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशाच्या मगरमिठीतून आपण भारत मातेला मुक्त केलं, म्हणजे भारत स्वतंत्र झाला। आता 1947 ला भारत जरी या ठिकाणी ब्रिटिशाच्या ताब्यातून मुक्त झाला असला तरी या दादर नगर हवेली प्रदेशातून मात्र पोर्तुगीज गेले नाही। त्यांनी या ठिकाणी आपली सत्ता आहे तशीच या ठिकाणी पुढे चालू ठेवली आणि त्यामुळे मग या ठिकाणचा हा भूप्रदेश ही पोर्तुगीजापासून मुक्त करणारी मोहीम या ठिकाणी हाती घेण्यात आली। पोर्तुगीजाचा हुकुमशहा याने आडमुठं धोरण या ठिकाणी स्वीकारलं आणि त्यांनी सांगितलं की हा भाग पोर्तुगीजाचा अविभाज्य स्वरूपाचा भाग आहे। परंतु या ठिकाणचं जनमत जर आपण पाहिलं तर या ठिकाणचं जनमत हे भारताच्या बाजूचं होतं। या ठिकाणचं जनमत हे पोर्तुगीजा विरोधी या ठिकाणी निर्माण झालेलं होतं आणि यामधून या भागामध्ये मग 2 संघटना या ठिकाणी या भागामध्ये निर्माण झाल्या। या 2 संघटना जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एक संघटन होतं आझाद गोमंतक चळवळ आणि दुसरं संघटन होतं युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स।
या दोन संघटना या ठिकाणी कार्यरत होत्या, आझाद गोमंतक चळवळ आणि युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स. अशा या दोन संघटना या ठिकाणी दादर व नगर हवेलीचा हा भूभाग पोर्तुगीजाच्या ताब्यातून सोडवण्याची जबाबदारी या दोन संघटनांनी या ठिकाणी घेतली आणि यामधून त्यांनी या ठिकाणी पोर्तुगीजांना विरोध करणारी चळवळ सुरू केली. यामध्ये 1954 मध्ये फ्रान्सिस मास्कार्डिहिस यांनी आणि विमल देसाई यांनी साधारणतः 1954 मध्ये चळवळ अतिशय तीव्र स्वरूपाची केली आणि तीव्र स्वरूपाची चळवळ करून नगर हवेलीचा जो भाग होता हा भाग त्यांनी पोर्तुगीजाच्या ताब्यातून घेतला. फ्रान्सिस मस्कार्डिहिस आणि विमल देसाई आझाद गोमंतक चळवळ या संघटनेच्या मार्फत नगर आणि हवेलीचा भाग या ठिकाणी ताब्यामध्ये घेण्यात आला. त्यानंतर या ठिकाणचं दुसरं संघटन आपण म्हटलं युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स. युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स यांनी दादर या भागावरती नियंत्रण प्रस्थापित केलं. म्हणजे दादर आणि नगर हवेली हा जो भाग होता या दोन संघटनेनं या ठिकाणी मुक्त केला. या आझाद गोमंतक चळवळ या संघटनेचंच राष्ट्रवादी मुक्ती सेना या ठिकाणी होती. या राष्ट्रवादी मुक्ती सेनेनं नरोली असेल, पिंपरिया असेल अथवा सिल्वासाचा भाग असेल हे भाग सुद्धा पोर्तुगीजाच्या ताब्यामधून या ठिकाणी घेतले. या ठिकाणचे स्थानिक पोलीस स्टेशन असेल, प्रशासकीय कार्यालय असतील यावरती हल्ला चढवण्याचं कामही या ठिकाणी केलं. जनतेचा प्रक्षोभ मोठ्या प्रमाणात पोर्तुगीजाविरोधी या ठिकाणी वाढला होता आणि त्यामुळे पोर्तुगीजांना या ठिकाणी माघार घ्यावी लागली. पोर्तुगीजाचा या ठिकाणचा कॅप्टन होता फिडाल्गो. पोर्तुगीजाचा या ठिकाणचा कॅप्टन होता फिडाल्गो. या फिडाल्गोनं या ठिकाणी शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यानंतर केंद्र सरकारनं के.जी. बदलानी या अधिकाऱ्यास या ठिकाणचं प्रशासन सुरळीत करण्याची जबाबदारी सोपवली आणि यामधून मग पोर्तुगीजानं भारताशी करार केला आणि करार करून मग दादर व नगर हवेलीचा भाग कायदेशीररित्या 2 ऑगस्ट 1954 रोजी भारताकडे या ठिकाणी हस्तांतरित केला. या ठिकाणची ही जी पोर्तुगीजांच्या विरोधी जी चळवळ होती या चळवळीमध्ये या लढ्यामध्ये अनेक व्यक्तीनं आपापल्या पद्धतीनं योगदान दिलं. यामध्ये आपल्याला सांगता येतात विश्वनाथ लवंदे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर, निळूभाऊ लिमये, वसंत झांझले अशा अनेक क्रांतिकारकांनी या स्वतंत्र लढ्यामध्ये सहभाग नोंदवला आणि यानुसार मग 1961 मध्ये भारत सरकारनं या प्रदेशाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला दिसतो. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दादर व नगर हवेलीचा भाग जो पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये होता तो भाग आपण संघराज्यामध्ये या ठिकाणी विलीन केलेला दिसून येतो. त्यानंतरचं एक महत्वाचं राज्य आहे ते आहे गोवा. गोवा या ठिकाणी ही पोर्तुगीजांची सत्ता अस्तित्वात होती. गोव्यावरती असलेलं पोर्तुगीजांचं राज्य आणि या पोर्तुगीजांच्या राज्यापासून गोव्याला मुक्त होणारी चळवळ, भारतामध्ये जो स्वातंत्र्य लढा हाती घेतला जात होता तेव्हापासूनच साधारणतः गोव्यामध्येही गोवा मुक्त करणारी चळवळ या ठिकाणी सुरू होती. यामधून 1928
1928 मध्ये मुंबईमध्ये गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली. गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली. या गोवा काँग्रेस कमिटीचं प्रमुख पद होतं डॉक्टर टी.बी. कुन्हा यांच्याकडे. डॉक्टर टी.बी. कुन्हा यांच्याकडे गोवा काँग्रेस कमिटीचं प्रमुख पद या ठिकाणी होतं. 1929चं चित्रण जर आपण पाहिलं तर गोवा काँग्रेस कमिटी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा म्हणून या ठिकाणी कार्यरत होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा म्हणून गोवा काँग्रेस कमिटी या ठिकाणी कार्य करत होती, जी की गोवा काँग्रेस कमिटी 1928 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाली. डॉक्टर टी.बी. कुन्हा हे तिचे प्रमुख होते. या पद्धतीनं स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्येच गोव्याला मुक्त करण्याचे प्रयत्न या ठिकाणी हाती घेण्यात येत होते. यामधून 1939 मध्ये 1939 मध्ये छोडो गोवा ही पत्रके पूर्ण गोव्यामध्ये या ठिकाणी लावण्यात आली. छोडो गोवा ही पत्रके लावण्यात आली. या ठिकाणी जी संयुक्त आघाडी स्थापन झाली होती, या संयुक्त आघाडीचे अध्यक्षपद फ्रान्सिस मस्कारनेहिस यांच्याकडे होतं. आणि या पद्धतीनं मग संयुक्त आघाडीच्या द्वारे या फ्रान्सिस मस्कारनेहिस यांनी राष्ट्रध्वज फडकावण्याचं काम ही केलं. तिरंगा राष्ट्रध्वज फडकावण्याचं काम फ्रान्सिस मस्कारनेहिस यांनी या ठिकाणी केलेलं दिसून येतं. त्यानंतर 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी सविनय कायदेभंगाचं आंदोलन या ठिकाणी हाती घेतलं. सविनय कायदेभंगाचं आंदोलन हाती घेतलं पोर्तुगीज सरकारच्या विरोधी. आणि त्यामुळं पोर्तुगीज सरकारनं राम मनोहर लोहिया यांना हद्दपार केली, म्हणजे गोव्यामधून यांना बाहेर काढण्याचं काम केलं. यानंतर या ठिकाणी मडगाव या ठिकाणी सत्याग्रहाचं आयोजन करण्यात आलं. मडगाव या ठिकाणचा जो सत्याग्रह आयोजित केला यामध्ये डॉक्टर टी.बी. कुन्हा, मडगाव या ठिकाणच्या सत्याग्रहाच्या आंदोलनामध्ये डॉक्टर टी.बी. कुन्हा, शिरोडकर, गोपाळ मयेकर यासारख्या माणसांना या ठिकाणी या सत्याग्रह केल्याबद्दल यांना अटक करण्यात आली. आणि अटक करून डॉक्टर कुन्हा यांना 8 वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. 8 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला गेला आणि यांची रवानगी पोर्तुगालमधील तुरुंगामध्ये या ठिकाणी करण्यात आली. आणि मग 8 वर्षाचा तुरुंगवास भोगून डॉक्टर कुन्हा हे भारतामध्ये परत आले. आणि भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांनी आझाद गोवा व स्वतंत्र गोवा ही 2 वर्तमानपत्र सुरू केली. आझाद गोवा व स्वतंत्र गोवा ही 2 वर्तमानपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली दिसत आहे. आणि त्यानंतर मग इकडं आपण बाकी भारताचं चित्रण जर आपण पाहिलं तर 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा मुक्तीचा लढा महाराष्ट्रातील चळवळीचा एक भाग बनला. महाराष्ट्रातून साधारणतः नेतृत्व याला मिळायला लागलं. आणि यामधून 1954 मध्ये पुणे या ठिकाणी गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना करण्यात आली. गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये मग केशवराव जेधे असतील, नाग घोरे असतील, जयवंतराव टिळक असतील, या सर्वांनीच या समितीचं कार्य या ठिकाणी स्वीकारलं. गोवा विमोचन सहाय्यक समिती आणि हिचं कार्य मग या सगळ्यांनी या ठिकाणी स्वीकारलं. त्याचबरोबर आपण म्हणूया नानासाहेब गोरे, सेनापती बापट, नानासाहेब गोरे आहेत, सेनापती बापट आहेत, यांच्या नेतृत्वाखाली अनेक सत्याग्रही या ठिकाणी गोव्यामध्ये यांनी प्रवेश मिळवला. यांच्या नेतृत्वाखाली मग नानासाहेब गोरे असतील, सेनापती बापट असतील, असे अनेक सत्याग्रही यांनी गोव्यामध्ये प्रवेश मिळवला.
अशी अनेक पथकं या गोव्यामध्ये गेली आणि यामधील एका पथकानं पणजीच्या किल्ल्यावरती भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्याचं काम केलं. पणजी या ठिकाणी जो किल्ला आहे या किल्ल्यावरती भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्याचं काम केलं. त्याचबरोबर प्र के आत्रेय यांचं चित्र जर आपण पाहिलं तर यांचं जे मराठा नावाचं वर्तमानपत्र जे आहे या वर्तमानपत्रामधून त्यांनी या लढ्याला बळ देण्याचं काम आत्रे यांनीही केलेलं आपल्याला दिसून येतं. मग या पद्धतीनं हा गोवा मुक्तीचा लढा जो हाती घेण्यात आला यामध्ये मग पंडित महादेव शास्त्री जोशी असतील, शिरूभाऊ लिमये असतील, पीटर अल्वारिस असतील अथवा सुधा जोशी असतील, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी गोवा मुक्तीच्या आंदोलनामध्ये मोठं कार्य केलेलं दिसून येतं. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं नाव येतं ते आहे मोहन रानडे यांचं. मोहन रानडे यांचं योगदान या गोवा स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचं आहे. त्यांनी आझाद गोमंतक दलाच्या साहाय्यानं आपण म्हणूया सशस्त्र स्वरूपाच्या हालचाली या ठिकाणी सुरू केल्या. सशस्त्र स्वरूपाच्या हालचाली यांनी या ठिकाणी सुरू केल्या आणि यामधूनच त्यांनी पोलीस स्टेशनवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये पोलिसांनी जो गोळीबार केला या गोळीबारामध्ये ते जखमी झाले. पोर्तुगीज सरकारने यांना 1972 पर्यंत तुरुंगामध्ये ठेवलं. ते जखमी झाले. 1972 पर्यंत पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं. म्हणजे या पद्धतीनं गोव्याचा स्वातंत्र्य लढा आता स्थानिक पातळीवरतीही लढला जाऊ लागला. गोव्यातील जनता पूर्णतः भारताच्या बाजूने या ठिकाणी उभा टाकली. मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य लढा लढला जाऊ लागला आणि त्यामुळे मग भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लोकभावनेची दखल घेऊन 17 डिसेंबर 1961 ला लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. गोव्यामध्ये आता भारत सरकारनं लष्करी कारवाई केली पाहिजे असं वाटलं आणि त्यामधून त्यांनी साधारणतः या ठिकाणी 17 डिसेंबर 1961 ला लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. ही जी लष्करी कारवाई होती याला ऑपरेशन विजय असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. भारत सरकारनं जी लष्करी कारवाई या गोवाच्या विरोधी हाती घेतली त्याला ऑपरेशन विजय असं संबोधलं जातं. आणि यामधून मग भारतीय सैन्य गोव्यामध्ये उतरलं. गोव्यामधील जनतेनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय सैनिकांना मदत करण्याचं काम केलं. पोर्तुगीज सैन्याने जे काही भोसुरुंग या ठिकाणी पेरले होते याबद्दलची माहिती या ठिकाणच्या स्थानिकांनी भारतीय सैनिकांना दिली आणि 48 तासाच्या आत आपण म्हणूया पोर्तुगीज शरण आले आणि 19 डिसेंबर 1961 मध्ये गोवा भारतीय संघराज्यामध्ये सामील झाला. गोवा 19 डिसेंबर 1961 मध्ये भारतीय संघराज्यामध्ये या ठिकाणी सहभागी झाला, सामील झाला. जवळपास या गोव्यावरती 450 वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता या ठिकाणी नष्ट झालेली आपल्याला दिसून येते. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला म्हणता येतं की गोवा या ठिकाणचा हा स्वातंत्र्य लढा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर आणखीन एक ठिकाण होतं ते आहे पुदुचेरी अथवा पांडेचेरी. पुदुचेरी अथवा पांडेचेरी. आता या ठिकाणी जे सत्ताधीश होते या ठिकाणचे सत्ताधीश होते फ्रेंच. या ठिकाणच्या 2 भागाचे सत्ताधीश आपण पाहिले पोर्तुगीज. परंतु पुदुचेरी पांडेचेरी या ठिकाणचे सत्ताधीश जर आपण पाहिले तर या ठिकाणचे सत्ताधीश आहेत फ्रेंच. आता पहा, फ्रेंच आणि या ठिकाणच्या या वसाहती फक्त पांडेचेरी अथवा पुदुचेरी हा भागच त्यांच्या ताब्यामध्ये नव्हता, तर या ठिकाणचं कारिकल आहे, माहे आहे, यानम आहे, चंद्रनगर आहे, यासारखे भागही साधारणतः या फ्रेंचांच्या ताब्यामध्ये या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येत आहे. आता असं हे जे पांडेचेरी आहे या पांडेचेरी भारतीय याच्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारत सरकारनं हाती घेतला.
आणि या संदर्भामध्ये सुरुवातीला भारत सरकारनं फ्रेंच सरकारशी बोलणी सुरू केली आणि हे जे काही भूभाग आहेत हे भूभाग फ्रेंच सरकारनं भारताकडे सुपूर्द करावेत अशी मागणी भारतानं फ्रेंच सरकारकडे या ठिकाणी केली। याची जाणीव फ्रान्सलाही या ठिकाणी होती, कारण की हे जे काही भाग आपण पाहिले, पुदुचेरी असेल किंवा पांडिचेरी असेल, कारिकल असेल, माहे असेल, यानम असेल, चंद्रनगर असेल, हे सर्व जर भाग आपण पाहिले तर सर्व बाजूने भारतीय प्रदेश वेढलेला होता। या सर्व ठिकाणची आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक बाबी जर आपण पाहिल्या त्या भारताशी निगडीत होत्या आणि त्यामुळे साधारणतः हा सर्व भूभाग हा भारताशी निगडीत असलेला दिसून येतो। आता पहा, ज्या पद्धतीने 1947 ला उर्वरित भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या पद्धतीने फ्रेंचांनीही 1947 ला हा भाग भारताच्या स्वाधीन करायला हवा होता, परंतु तसं झालं नाही। यामध्ये पुदुचेरी असेल, कारिकल असेल, माहे असेल, यानम असेल, हे भाग जर आपण पाहिले तर हे भाग एकमेकाशी निगडीतही नव्हते। या भागामध्ये मोठा अंतर होतं, सलगही हा भूप्रदेश नव्हता। चंद्रनगर जर आपण पाहिलं तर चंद्रनगर हे पश्चिम बंगालमधलं ठिकाण होतं। म्हणजे साधारणतः हे प्रदेश सलगही नव्हते। या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात अंतरही या ठिकाणी होतं आणि हे प्रदेश फ्रेंच सहजासहजी या ठिकाणी सोडायला तयार नव्हता। या पुदुचेरी किंवा पांडिचेरीचा हा जो भाग आहे यामध्ये कामगार नेते व्ही सुभैया यांच्या नेतृत्वाखाली पांडिचेरीमध्ये, पुदुचेरीमध्ये लोक या ठिकाणी संघटित झाले। सुभैया यांच्या नेतृत्वाखाली पुदुचेरी, पांडिचेरी या ठिकाणचे लोक एकत्रित राहिले। भारत सरकारने फ्रान्स सरकारकडे पुदुचेरी किंवा पांडिचेरी परत करण्याची मागणी या ठिकाणी केली आणि यामधून 1948 मध्ये फ्रान्स आणि भारत सरकार यांच्यामध्ये करार झाला आणि यानुसार मग पुदुचेरी, पांडिचेरी विलिनीकरणाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। आता पुदुचेरी, पांडिचेरी भारतामध्ये विलीन करण्याचे मार्ग जर आपण पाहिले तर साधारणतः विलीन करण्याचे 3 मार्ग होते। पहिला होतं वाटाघाटी करणं, दुसरं होतं आंदोलन करणं आणि तिसरं होतं प्रत्यक्ष कारवाई करणं। या 3 मार्गाच्या आधारे पांडिचेरी अथवा पुदुचेरी याचा मार्ग या ठिकाणी सुटणार होता। यामधून 1949-50 मध्ये चंद्रनगर मध्ये सार्वमत घेण्यात आलं आणि 1949-50 मध्ये चंद्रनगर मध्ये जे सार्वमत घेतलं यानुसार चंद्रनगरचा भाग भारतामध्ये विलीन करण्यात आला। पुढे 1954 मध्ये फ्रान्स आणि भारत या 2 सरकारमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया निश्चित झाली आणि विधिमंडळ आणि नगरपालिका या ठिकाणी विलिनीकरणाच्या बाजूने मतदान झालं। विधिमंडळ आणि नगरपालिकेमध्ये विलिनीकरणाच्या बाजूने या ठिकाणी मतदान झालं आणि 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारताला या सगळ्या फ्रेंच वसाहतीचा ताबा मिळाला आणि 1962 मध्ये हा जो करार आहे या कराराला फ्रेंच संसदेनं मान्यता दिली आणि भारत सरकारनं 1963 ला पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश घोषित केला। या पद्धतीनं भारताचं एकीकरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं। पंतप्रधान पंडित नेहरू आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारानं आपण म्हणूया ही जी काही संस्थानिकं होती, जी काही फ्रेंच आणि पोर्तुगीजाच्या ताब्यामध्ये असलेले भूप्रदेश होते, हे सर्वच भूप्रदेश भारतीय संघराज्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आणि भारताचं एकीकरण या ठिकाणी पूर्ण करण्यात आलं। या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भारतीय एकीकरण हा भाग या ठिकाणी स्पष्ट करता येतोय। या ठिकाणी इथं आपण थांबूया, उर्वरित भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया। धन्यवाद।